मलिने मोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने सुकृत गीतामृत स्नानं संसार मलनाशनम। प्रिय भक्तांनो, गुरु महाराज आपल्या प्रवचनामध्ये एक खूप सुंदर वाक्य सांगतात। ते म्हणतात की या जगामध्ये अनेक खूप समस्या आहे, परंतु खूप मोठी समस्या जर करता असेल तर आपलं हृदय जे आहे ना ते घाण झालेलं आहे, आपल्या हृदयामध्ये मलिनता झालेली आहे। ही खूप मोठी समस्या आहे। कशाची घाण झालेली आहे? आपल्या हृदयामध्ये काम वासना, कामना, मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, कामना, काम वासना, क्रोध, राग, क्रोध, काम, क्रोध, लोभी वृत्ती, कधी संतुष्ट समाधानी नाही, लोभी वृत्ती, मोह, आसक्ती, त्याच्यानंतर द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर। तर ह्याची घाण साचलेली आपल्या हृदयामध्ये, आणि म्हणून जीवनामध्ये नाना प्रकारच्या समस्या आहेत। तर मग काय केलं पाहिजे? ही घाण दूर करायची असेल तर काय केलं पाहिजे? तर गीता महात्म्यामध्ये वर्णन आहे, मलिने मोचनं पुंसा जलस्नानं दिने दिने। ज्याप्रमाणे काय आपल्या शरीरावर जेव्हा धूळ साचते, कचरा पडतो, घाण होतं आपलं शरीर, तेव्हा आपण जलस्नानं दिने दिने, आपण प्रतिदिन पाण्याने स्नान करतोय। अगदी त्याचप्रमाणे आपल्या हृदयावरची जी मलिनता आहे, ही मलिनता जर करता दूर करायची असेल तर आपण भगवद्गीतेमध्ये, गीता भागवतामध्ये, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवतामध्ये आपण स्नान केलं पाहिजे। अर्थात प्रतिदिन श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवताचं अध्ययन केलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या हृदयावर साचलेली जी घाण आहे, अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य आहे, याचा प्रभाव कमी होईल आणि आपलं हृदय निर्मळ होईल। आणि हृदय निर्मळ झाल्यानंतर अनेक समस्याचं जे आहे ते काय निराकरण होईल। हरे कृष्ण।